गुड मॉर्निंग. ज्यावेळेस मला बघायला आले होते ना, तेव्हा पण पोह्यांचा प्रोग्राम हा काही झाला नव्हता. डायरेक्ट आमच्याकडे जेवायला वाढलं होतं आणि मी लग्न होऊन ज्यावेळेस आले, त्यावेळी मला पण व्यवस्थित असे पोहे बनवता येत नव्हते. जास्त असे ओले ओले व्हायचे, पण ते सरावने, प्रॅक्टिसने आता माझे मस्त पोहे होतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. तेलामध्ये मी मोहरी टाकले, हिंग टाकलंय, मिरची टाकले आणि कोथिंबीर भरपूर टाकले. त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर याचं प्रमाण मी नेहमी जास्त ठेवते. त्याच्यामुळे थोडेसे गोडसर आणि मस्त ओलसर असे पोहे होतात. आणि मी पोहे भिजायला नेहमी चाळणीमध्ये टाकते, जेणेकरून जे जास्तीचं पाणी असेल ते खाली पडून जाईल म्हणून. आणि पोह्यांना काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे अगदी पटापट होतात. मस्त हळद आणि साखर टाकल्यानंतर मी पोहे टाकलेत, मिक्स करून घेतले, एक वाफ काढलेली आहे. खूप जास्त पण मी काही वाफ नाही काढली, अगदी 5 मिनिटाची. नंतर भरपूर कोथिंबीर टाकून आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत. वरून मी शेंगदाणे टाकते फ्राय केलेले. मस्त क्रिस्पीसी टेस्ट येते आणि सोबत लिंबू घ्या. थँक्यू.